सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवला, रावणाला संपवलं आणि रामचंद्र अयोध्येचा राजा बनले. यानंतर उत्तर रामायणाची कथा सुरू होते ते रामचंद्र राजा बनल्याबरोबर लगेच. कारण कथेला आधार हवा ना. कुठून कथा सुरू झाली नेमकी उत्तर रामायणाची, की लिहिणाऱ्यांनी राजा बनले इथं थांबले आणि राजा बनल्यानंतर सुरू केलं असं आहे? असं नाही आहे. या कथेचा आधार काय, सुरू कुठून होते ही उत्तर रामायणाची कथा, हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. रामचंद्र अयोध्येचा राजा बनल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये आनंदाचं भरतं आलेलं होतं. कारण 14 वर्ष आधी रामचंद्र अयोध्येचा राजा व्हावेत असं प्रत्येकाला वाटत होतं. अयोध्यावासियांच्या मनामध्ये तर होतच होतं. पण अयोध्या हे चक्रवर्ती सम्राटाचं राज्य असल्यामुळं जेवढ्या लोकांना, त्या आजूबाजूच्या राज्यातल्या लोकांना वाटायचं, त्या प्रत्येकाला राम आपले राजा असावेत असं वाटायचं. रामराज्याची सुरुवात झालेली होती आणि या रामराज्याच्या आनंदाखातर अनेक देव, ऋषी, तपस्वी, सज्जन माणसं अभिनंदन करायला येत होते. दुसऱ्याचं अभिनंदन करायला जाणारी माणसं सज्जन असतात, लक्षात ठेवा. आपला राजा सत्तेवर आल्यावर जे अभिनंदन करतात, राजाला चांगले आशीर्वाद देतात, शुभेच्छा व्यक्त करतात, ती माणसं सज्जन असतात. रामराज्य म्हणजे काय, तर राजाला सदिच्छा देणारी सज्जनांची मांदियाळी मोठी असणं म्हणजे रामराज्य. अर्थात यात काही दुष्टही असतात, पण रामराज्याच्या काळात ती नव्हती. आता बघा, मागच्या 12 वर्षात वनवास झाल्यासारखं, स्वतःलाच वनवास घोषित केल्यासारखं ही मंडळी काय 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 बोलत राहतात. तर ऋषी, मुनी, संत, सज्जन ही रामचंद्रांच्याकडं आशीर्वाद द्यायला येत होती. अयोध्या जणू संतांच्या, ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेली होती. आणि रामचंद्रांना आशीर्वाद द्यायला, पुढच्या राज्यकारभारासाठी शुभेच्छा द्यायला, त्यांचं अभिनंदन करायला ज्या ऋषींचं एकत्रीकरण झालं होतं ना, ते नावं मी तुम्हाला सांगतो. महर्षी कौशिकी, यवक्रीत, गार्ग्य, गालव, कण्व, नमुची, प्रमुची, अगस्त्य, भगवान अत्री, सुमुख, विमुख, धौम्य. हे धौम्य नाव जरा नीट लक्षात ठेवा, कारण हे धौम्य नाव रामायणाच्या उत्तरार्धात आढळतं, तसं ते महाभारताच्या मध्यात सुद्धा तुम्हाला आढळेल. आणि त्या धौम्य नावाचा संबंध पुन्हा आपल्या मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या भूमीशी येतो. कसा तो सांगतो तुम्हाला परत कधी. कवश, महर्षी कौशेय आणि त्यासोबत सप्तऋषी सुद्धा येतात, ज्यामध्ये वशिष्ठ, कश्यप, अत्री, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज. हे सगळे ऋषी रामचंद्रांच्या अभिनंदनासाठी जमलेले असतात. आणि एक मोठा समुदाय दरबाराच्या द्वारामध्ये उभा आहे. दरबाराच्या राजपद्धतीनुसार बघा, आता मी एवढ्या ऋषींची नावं सांगितलीत, 5-25 ऋषींची नावं तुम्हाला मी आत्तापर्यंत सांगितलीत, पण हे सगळे ऋषी रामदरबाराच्या द्वारामध्ये उभी आहेत आणि द्वारपालाला सांगतायत, हे द्वारपाल, आम्ही सगळे ऋषी रामचंद्रांच्या स्वागतासाठी, अभिनंदनासाठी आलेलो आहोत. रामचंद्रांना सांग की आम्ही आलेलो आहोत. राजा, राजशिष्टाचार आणि राजाकडून मिळणाऱ्या वागणूक, या दोन्ही गोष्टीचा विचार इथे केला पाहिजे. स्वतःला हातगाड्यावर बसवून राजा मला काय सांगतो, मला स्नानाचा अधिकार आहे असं म्हणत राजाचे नियम डावलून गंगा स्नानाला जाणारा ऋषी कुठे, आणि रामाच्या दरबारात उभं राहून, द्वारात उभं राहून द्वारपालाला रामचंद्रांना कळव,
आम्हाला दरबारात यायचं आहे असं सांगणारे ऋषी कुठे? मुळात राजा हा देवाचा अवतार मानलेला आहे. हे वाक्य मी माझ्या मनचं नाही सांगत आहे. पुराणातले संदर्भ तर आहेतच आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या पूजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज गागा भट्टांना ऋषी म्हणून, ब्राह्मण म्हणून वंदन करायला जातात. तेव्हा गागा भट्ट महाराजांना थांबवतात. म्हणतात, महाराज थांबा, आपण आता छत्रपती झालेले आहात, अभिषिक्त राजे झालेले आहात, आणि या राजाला देवाचा दर्जा असतो. त्यामुळं देवाने कोणाच्या पाया पडायचं नसतं. आता यापुढे तुम्ही कोणाच्या पाया पडायचं नाही, उलट सगळ्यांनी तुम्हाला वंदन केलं पाहिजे, कारण राजा हा देव असतो. रामचंद्राच्या दरबारात उभ्या असलेल्या सर्व महर्षींनी द्वारपालाला कळवलंय की जा रामचंद्रांना कळव की आम्हाला दरबारात प्रवेश हवाय. द्वारपाल ऋषींनी केलेल्या सूचनेनुसार रामचंद्रांच्याकडे येतो आणि रामचंद्रांना म्हणतो, प्रभू महाराज, काही ऋषी आलेले आहेत आणि जे द्वारावर आपली वाट पाहत आहेत. रामचंद्र तात्काळ द्वारपालाला सांगतात की जा, मी स्वागत करायला उभा आहे, त्यांना आदरासहित पूर्ण सन्मान देऊन स्वागत करून आतमध्ये घ्या. राजाकडं जेव्हा ऋषी प्रवेशाला जातात तेव्हा राजा आदर देऊन स्वागत करतो आणि राजाची परवानगी घेऊनच ऋषी आत येतात. याला राजशिष्टाचार म्हणायचं, याला चांगुलपण म्हणायचं, याला धर्मवर्तन म्हणायचं. सगळे ऋषी आत आल्यावर रामचंद्र उभं राहून त्यांचं स्वागत करतात आणि ऋषींसाठी वेगवेगळ्या आसनांची व्यवस्था केली जाते. अत्यंत सन्मानजनक आसनावरती ऋषीमुनींना बसवून त्यांचं आदरातिथ्य स्वागत केलं जातं. आणि तेव्हा सर्व ऋषी रामचंद्रांना सांगू लागतात, आम्हाला खरोखर आनंद झालाय. आपण जो दशाननाचा खात्मा केलाय, आपण जे दशाननाला संपवलंय, ते आमच्यासाठी आनंददायक आहे. लंका जी राक्षसांच्या ताब्यात गेली होती त्याचा आम्हाला आनंद आहे. रामचंद्रा, आपल्या पराक्रमाच्या पेक्षाही, म्हणजे रावणाच्या वधापेक्षाही, रावणाच्या मृत्यूपेक्षाही आम्हाला सर्वाधिक आनंद झाला तो इंद्रजिताच्या मृत्यूनंतर. इंद्रजिताचा मृत्यू घडणं ही साधी गोष्ट नव्हती. जी घडवली आहे, लक्ष्मणाने प्रचंड पराक्रम करून घडवलेली आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल आपलं आणि लक्ष्मणाचं विशेष अभिनंदन. एवढ्या सगळ्या महर्षींनी रावण वधाबद्दल अभिनंदन करताना इंद्रजिताच्या वधाचा विशेष उल्लेख केला, याचं रामचंद्रांना आश्चर्य वाटतं. लक्ष्मणही आश्चर्याने बघतोय आणि रामचंद्र विचारतात, मला खरं तर आश्चर्य वाटतंय की आपण या सगळ्यांच्या पेक्षा इंद्रजिताच्या वधाला अधिक महत्व का दिलंय? असं काय घडलंय की इंद्रजिताचा वध तुम्हाला महत्वाचा वाटतो? मंदस स्मित करत ऋषी इंद्रजिताच्या वधाचं कौतुक का ही कहाणी सांगू लागतात. ते म्हणतात, रामचंद्रा, इंद्रजिताचा वध का महत्वाचा ते सांगण्यासाठी तुला ही सगळी कहाणी ऐकावी लागेल. म्हणजे सांगा, मला फार महत्वाचं आहे. इंद्रजित ज्या रावणाचा पुत्र होता त्या रावणाच्या जन्माची कहाणी तुम्हाला ऐकावी लागेल. आणि मग ऋषी ही रावणाची आणि इंद्रजिताच्या मोठेपणाची कहाणी सांगू लागतात. इथून उत्तर रामायणाच्या कथेचा प्रारंभ होतो. मी तुम्हाला जे आधार सांगितला ना, मिसाईल लॉन्च करायचं आहे, बेस असला पाहिजे, तो बेस इथून सुरू होतो. मग ऋषी त्या सगळ्या कथा सांगू लागतात. आणि रामायणात आपण ऐकताना रावणाची कथा ऐकली आहे, पण ती कथा मुळापासून दोन्ही कुळाच्याकडून ती ऐकताना तुम्हाला अधिकच माहितीपूर्ण ठरेल. रावणाचा जन्म, बाकी सगळे
त्यांनी केलेल्या तपश्चर्या, या सगळ्या कथा तुम्हाला अजून आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या असतील. पण हे उत्तर रामायण वाल्मिकींचं नाही आहे, ते प्रक्षिप्त आहे. त्यामुळं यात वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या संदर्भाने येतील. उद्यापासून इंद्रजिताचा वध का महत्वाचा वाटला त्या कथेचा प्रारंभ आपण करूया. सियावर रामचंद्र की जय.